इकडे सकाळीच ना बाबांचं डबो आणि बाबांचं नाश्ता बनवण्याची माझी खूप घाई चालू होती। एक तर उठा उशीर झालेलो, मी पटापट आवरून घेतलं, ते घेतले पीठ चाळून घेतलंय, तर म्हटलं पटकन पटापट सगळं आवरून घेतोय, कारण आमचा पाहुणा येईल आता सुद्धा उठणार होता, म्हणून पटकन आवरून घेतलंय। ते पीठ चाळून घेतलं, त्यात घातले मीठ आणि एक सगळं व्यवस्थित एकजीव केला आणि वरसून घातले पाणी आणि पाणी घालून मस्तपैकी व्यवस्थित मऊसूत असं पीठ मळून घेतलंय पटापट। वरसून तेल घातलं आणि व्यवस्थित अरगळून असं व्यवस्थित मळून घेतलंय। जसा पीठ माझा मळून झाला तसा मी तो उचलून दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलंय आणि घेतलं आता भाजीची तयारी करू। म्हटलं आता भाजी काय करू, तर लक्षात येईल की माझी भाजी रात्रीच मी चिरून ठेवलेली आहे मेथीची, मला मी पटकन भाजीसाठी कांदो बिंदो सगळं तयारी करू चिरून घेतलंय। पटापट कांदो चिरून घेतलंय, मिरची पण चिरून घेतलंय भाजीसाठी आणि लसूण पण घेतलंय थोडी, ती पण अशी ठेचून घेतलंय। लसूण पण मी सालासकट ठेचून घेतलंय, सोलूक नाही, कारण सोलूक एवढं टाईम नाही होतो म्हणून पटकन मी ती तशी सालासकट ठेचून घेतलंय। तर मग एकासाठी कढई तापत ठेवले भाजीसाठी, वरून घातले तेल आणि जसा तेल तापला तसं मी फोडणी घातले लसूण आणि वरसून घातले लगेच कांदो। जास्त काही मी लसूण भाजाक देऊ नाही, थोडीशीच भाजून घेतलं आणि वरसून घातले मग कांदो आणि व्यवस्थित एक असा व्यवस्थित थोडासा परतून घेतलंय। असं परतून झालं तशी मी रात्री चिरून पिठात ठेवलेलं आहे मेथीची भाजी ती घातलंय आणि परतून घेतलंय। भाजी परतून झाली तसं वरसून घातलं मीठ आणि परत एकदा परतून घेतलंय। दिसता भाजी भरपूर, पण शिजल्यानंतर ती पालेभाजी लहान कमीच दिसता, ती शिजत ठेवलंय आणि पटकन पीठ तर मळून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता खूप इला त्याच्यामुळे मग खूप मऊ झाला, म्हणून पटकन पटापट चपाती भाजून घेतलंय, तर उशीर झालेलो, पटापट चपातीचे गोळे करून घेतलंय। गोळे करून झाल्यानंतर तिकडे भाजी शिजत दिलेली म्हणून वरसून घातले ओला खोबरा किसलेला आणि त्या व्यवस्थित ढवळून घेतलंय आणि परत थोडा बारीक गॅस करून शिजत ठेवलंय, जरा शिजान दे म्हणून। आणि मग पटापट इकडे एकासाठी तवो तापत ठेवलंय आणि पटापट चपाती लाटून घेतलंय। इकडे चपाती लाटीसर माझी तिकडे भाजी पण शिजलेली होती, तयार झाली भाजी, म्हणून पटापट चपाती लाटून घेतलंय मस्तपैकी। इकडे तर माझी चपाती आता सगळे भाजून झालेले होते आणि बाबांचं पण टायमिंग झालेलं होतं कामावर बाहेर पडायचो, आणि पटापट त्यांचे डबं पॅक करून घेतलंय, मेथीची भाजी भरलंय आणि मग इकडे 4 चपाती भरलंय, गरम चपाती आणि गरम मेथीची भाजी भरलंय आणि एका साईड डबं पॅक करून ठेवलंय। आणि मग त्यांच्यासाठी नाश्त्याची तयारी करून घेतलंय, नाश्त्याची थोडीशी भाजी आणि 2 चपाती नाश्त्यात त्यांना काढून दिलंय आणि माझे सगळं आवरलं आणि ओटो गॅस वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलंय। सगळं माझं स्वच्छ करून झालं तर इकडे आमचा पाहुणा सुद्धा उठलेला होता आणि आमका उठल्या बाहेर आमका म्याव आणि आमका हम्मा दिसा कोई बघू कोई म्हणून आम्ही बाहेर बघू गेलो। गेली हा गेली आणि हम्मा आम्ही बघलो आणि घरात दिलो आणि मस्त अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मग नंतर अशी थोडी मजा मस्ती चालू केली आणि खेळाक, म्हणजे त्या खेळान जर त्या वेळेस भूक लागतील म्हणून आम्ही त्या वेळेस थोडा वेळ खेळवलं, त्या त्यांना स्वतः खेळ चालू केल्यान नुसती पकडापकडी नुसती धावधाव केल्यान तशी त्याका भूक लागली, तसे मग त्याका मस्तपैकी गरमागरम कोरो चाय चपाती आणि मेथीची भाजी नाश्ता करूक बसवलो। जसं नाश्ता झालो तसं लागलो जेवणाची तयारी। एकासाठी ठेवले चवळी उकडत, रात्री भिजत घातलेले मग ती उकडत ठेवलं आणि एकासाठी वाटपाची तयारी करून घेतली। त्यासाठी मी मिरची कापून घेतली, आला लसूण घेतले, खोबरा कातळी ह्या करून घेतलंय आणि कांदो चिरून घेतले उभो
मग टोमॅटो चिरून घेतलंय उभो, सगळी वाटपाची तयारी करून घेतलंय. आणि एका साईड गॅसवर ठेवलंय, तवो टाकत आणि वरसून घातलंय तेल आणि तेल गरम करत ठेवलंय. तोपर्यंत इकडे आमच्या बारक्याची मस्ती चालू होती. जसं तेल गरम झालं त्याच्यात घातलंय आला लसूण व्यवस्थित परतून घेतलंय. मग घातलं ओली मिरची, ती व्यवस्थित परतलंय. वरसून घातलंय कोथिंबीर, ती व्यवस्थित अशी परतून घेतलंय. मग घातलं उभं चिरलेलो कांदो, तो सुद्धा व्यवस्थित असं परतून घेतले. आणि मग वरसून घातले उभं चिरलेलं टोमॅटो, तो सुद्धा व्यवस्थित असं परतून घेतले. तसा व्यवस्थित परतून झाला भाजलो कांदो, तसं वरसून घातलंय खोबरा कातळी केलेले सुक्या खोबऱ्याचे, मग ते व्यवस्थित परतून घेतलंय. नंतर थोडासा होता सुक्या खोबरा ता वरसून घातलं आणि व्यवस्थित थोडासा परतून घेतलंय. आणि असं व्यवस्थित असा खरपूस असा खोबरा व्यवस्थित भाजून घेतलंय. जसा खोबरा भाजून झाला ते का मी ताटात काढून थंड करत ठेवलंय. जसा खोबरा थंड झाला तसा मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलंय आणि वाटाप लावून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि वाटाप लावून घेतलंय. म्हणजे इकडे माझा वाटाप व्यवस्थित बारीक असं लावून झालेला असा. आता घेतले मी फोडणीची तयारी करू आमटीची. म्हणून एकासाठी मी टोमॅटो कांदो बारीक चिरून घेतलंय. टोमॅटो चिरून झालो तसं मी लसूण ठेचून घेतलंय आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलंय. सगळी फोडणीची तयारी करून फोडणी घालून घेतलंय आमटी. मग टोप तापत ठेवले, टोपात घातले तेल आणि लसूण घातलं ठेचलेली, ती व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत परतून घेतलंय. लसूण तर लालसर होऊन भाजलेली असं म्हणजे घातले कांदो, तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेतलंय. मग वरसून घातलंय टोमॅटो, तो व्यवस्थित परतून घेतलाय. मग अशी कोथिंबीर घातली आणि ती व्यवस्थित परतून घेतलंय. आणि इकडे मी घातले आला लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेलं आहे, ती थोडीशी चमचभर घातली आणि परतून घेतले. आणि वरसून तेल सुटापर्यंत परतून घेतलं आणि वरसून घातले मसालो, तो परतून वरसून घातले चवळी आणि ती व्यवस्थित परतलंय. चवळी शिजलेलीच होती त्याच्यामुळे मग मी वरसून घातले वाटाप आणि हव्यानं तेवढा पाणी घातलंय आवडीनुसार, जेवढी पातळ हवी तेवढी, आणि परतून घेतलंय आणि उकळत ठेवलंय. वरसून घातले मीठ आणि व्यवस्थित ढवळलंय आणि ते का उकळी काढून ठेवलंय. वरसून घातली थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा ढवळलंय आणि ठेवलंय. तर इकडे आता माझी चवळीची आमटी सुद्धा उकळलेली आणि यासाठी भात पण शिजता असा, तो भात मला शिजत दिलेलो असा. तर मस्त अशी चवळीची आमटी माझी उकळलेली असा. वरसून घातले कोथिंबीर तर इकडे चवळीची आमटी तयार झालेली असा. इकडे मग मी मस्तपैकी ताट वाढून घेतले, वाफालेलो भात, चवळीची आमटी, कोशिंबीर आणि मेथीची भाजी. तर आम्ही जेवक सुरुवात करतो, म्हणजे पाहुण्यांनी जेवक सुरुवात केलेली असा. तुम्ही पण जेवक यावा. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.